मुंडके मागचे मुंडके सर आमचा एक विषय वडीगोदरी मंडळामध्ये पाटबंधारे विभाग आणि महसूल मंडळाच्या पर्जन्यमानक आकडेवारीमध्ये बदल आहे. तफावत आहे. पाटबंधारेच्या आकडेवारीचा किती 1265 आणि आपली महसूलच्या आकडेवारीचा किती आपल्याला 893. पाटबंधारे विभागाचं पर्जन्यमान जे मापक यंत्र आहे का वडीगोदरीला पाटबंधारेचं त्यांची आकडेवारीचा किती 1265 आणि महसूलच्या आकडेवारीचा किती 893. सर त्यांचं यंत्र जे आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि मागच्या वेळेस जो पाऊस पडला होता ना सर वडीगोदरीमध्ये ढगसदृश्य परिस्थिती होती. नाही ते बघून घ्या ना, माझं म्हणत होतं ना यंत्र चेक करून घ्या परत अडचण विमा कंपनीला अडचण नाही करणार. यंत्र इथं जे अर्धा किलोमीटरवर आणि जे इरिगेशनचं आहे ते गावाजवळ आहे म्हणजे 1 किलोमीटरचा डिफरन्स मध्ये इतका 300 मिलीमीटरचा फरक पडू शकतो का? नाही सगळं चुकीचं आहे. हा सदोष आकडेवारी आहे. तर कालच्या शहर मध्ये जालना जिल्हा वगळण्यात आलेला आहे त्याचं काय नाही. शहर मध्ये काही नाही. आपला पाऊस जो पडला तो ऑगस्ट सप्टेंबरला आपला पाऊस जास्त पडला त्यामुळं तुमचे सगळ्यांचे पंचनामे लवकरात लवकर करून कारण का जालना जिल्ह्यामध्ये पाऊस पडला तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आज पडला तेव्हा पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कृषी विभाग महसूल विभाग मी तुम्हाला एवढं सांगतो की 1 एकराचं सुद्धा ज्याचं नुकसान झालंय त्याचं 1 एकराचं क्षेत्र 10 गुंठ्याचं पण क्षेत्र राहणार नाही. सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई दीपावलीच्या अगोदर दिली जाईल. ओला दुष्काळ कर्जमाफी देणार का तुम्ही? कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी खूप अडचणीत आहेत. कधी गारपीट होती, कधी अतिवृष्टी होती, कधी दुष्काळ पडतोय. त्यामुळं या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं जास्त काय सांगत नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. नुकसान भरपाई तुकडी मिळते असं कळत नाही. नुकसान भरपाई शेवटी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नियमाप्रमाणे मिळायला पाहिजे साहेब. गेल्या वर्षी 36,000 फळबागेला होते, कोरडवाला 18,000 रुपये होते. एखाद्या कर्मचाऱ्याचं असो किंवा आमदार खासदाराचं असो त्यांचं वेतन जे ठरलं त्याच्यात कपात होत नाही आणि शेतकऱ्याच्या अनुदानात कपात कशी करायला लागले तुम्ही? हे शेतकऱ्याचं सरकार आहे की खासदाराचं सरकार? आमदार 12,000 रुपये खर्च आहे 1 एकरला. 12,000 तर 3,000 रुपये नाही भेटला. पण शेतकऱ्याच्या मदतीत असं तुम्ही भेदभाव करता कामा नाही. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पूर्वी एनडीआरएफची आपला जो निकष होता जी मदत होती ती कमी होती त्यामुळे राज्य सरकार त्यामध्ये पैसे टाकत होतं. त्यामुळे आपण म्हणतो ते चुकीचं नाही. त्यामुळे रक्कम ती जास्त होत होती. या बाबतीमध्ये आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आता सगळ्या बांधावरती फिरतायत. निश्चित तसंच तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे ते पण तिथं लोक शेतकरी सांगतील या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील. सर ही पीक पाहणीची जाच काढ सर मागच्या वर्षी 3 हेक्टर पर्यंत देत होते. ऐका 3 हेक्टर तेच तोच विषय त्यांचा आहे. चला पुढे जाऊ. चला समोर चला ना. पुढे